नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज शिकणार आहोत विषय मराठी वर्ग 7वा. जय जय महाराष्ट्र माझा ही कविता ती आपण आज चाल बघणार आहोत. तर आपण व्हिडिओला सबस्क्राईब करा व लाईक करा. पहिल्यांदा आपण कवितेचे लेखक यांच्याविषयी जाणून घेऊ. कवितेचे लेखक आहेत राजा बढे. राजा बढे यांचा जन्म 1912 ते 1977. त्यांचा मृत्यू 1977. प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, माझिया माहेराजा, हसले मनी चांदणे, क्रांतिमाला, मखमल इत्यादी गीतसंग्रह, प्रसिद्ध गौतम गोविंद, गीत गोविंद, गाथा सप्तशती, मेघदूत इत्यादी काव्यांचे अनुवादही प्रसिद्ध. प्रत्येक गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी सांगितली आहे. तर आपण आता ही कविताची चाल समजून घ्यायला सुरुवात करूया. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तटानाया, यमुनेचे पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीती नामा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निडळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तशी ही कवितेची चाल आहे. तर आपण आता कवितेचा अर्थ समजून घेऊ. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा म्हणजे माझ्या महाराष्ट्राचा जय जयकार असो, त्या महाराष्ट्राच्या गरजा असो. रेवा वर्धा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तटानाया, यमुनेचे पाणी पाजा. पुढील कविताच्या ओळींचा अर्थ सांगताना राजा बढे असे म्हणत आहेत की, रेवा वर्धा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी या नद्यांमधले पाणी मातीच्या घागरी एकजुटीने भरतात. महाराष्ट्रातील जनता एकोप्याने नांदते. भीमेच्या काठावरच्या या शिंगरांना मर्द मराठा
मावळ्यांना उत्तराखंडातील यमुनेच्या पाण्याचा स्पर्श व्हावा. महाराष्ट्रातील जनता भारतीय जनतेशी प्रेमाने व एकोप्याने वागावे असे राजा भाडे ह्या कवितेच्या ओळीतून सांगत आहेत. भीती न आम्हा तुझी मुडी ही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. तर पुढील कवितांच्या ओळीचा अर्थ सांगताना राजा भाडे असे म्हणत आहेत की आकाशात गडगडणाऱ्या ढगांची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही. हे अस्मानी संकट येवो अथवा परकीय आक्रमणाच्या सुलतानी संकट येवो, आम्ही या संकटांना तोंडीस तोड जबाब देऊ, सामना करू. सह्याद्रीचे सिंह असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचा व पराक्रमाचा वारसा येथील जनता वागवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जय जयकाराचा नाद दरी दरीतून निनादत आहे असे या कविताच्या ओळीतून राजा भाडे म्हणत आहेत. तर पुढली शेवटची कवितेची ओळ वाचून आपण ह्या ओळींचा अर्थ समजून घेऊ. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निरळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. मराठी माणसाच्या काळ्या कभिन्न कातळासारख्या खंबीर छातीवरील अभिमानाची लेणी कोरलेली आहेत. मराठी मनाची पोलादी मनगटे, पोलादी कर्तृत्व कधीही जीवघेणी संकटे लिलया झेलायला तयार आहेत. मराठी माणसे कष्ट करून घामाचे थबथबली आहेत. दारिद्र्याच्या उन्हात जरी शिणत असली तरी भारताच्या थोरवीसाठी सतत झटायला तयार आहेत. दिल्लीचे सिंहासन राखणाऱ्या माझ्या महाराष्ट्राचा जय जयकार असो, जय जयकार असो असे राजा भाडे कवितेत सांगत आहेत. तर मला नक्कीच विश्वास आहे की तुम्हाला ही कविता समजली असेल. कविता समजली असेल तर मी जो सांगितले तो कमेंट करा.